Good evening, all of you. ठीक आहे. बघा काल काल फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया की मार्केट बद्दल आपला व्ह्यू पॉइंट काय होता. व्ह्यू पॉइंट काय आपण ठेवला होता. तर मार्केटमध्ये आपण सांगितलं होतं की एक 75 मिनिटला काइंड ऑफ पॉज घेतलाय मार्केटने. बरोबर की नाही? मार्केटने एक पॉज घेतलाय. तर या मार्केटमध्ये एक मी लेवल्स आपण ड्रॉ करून ठेवली होती 946. म्हणजे 946 ही अपसाइडला आणि डाऊन साइडला ही लेवल्स आपले ड्रॉ होते. बरोबर की नाही? ही डाऊन साइडचे लेवल्स. ओके, म्हणजे 770 ची लेवल. तर आपण काय म्हटलं होतं की नाही मार्केट जर का इथं 946 ला फर्स्ट ऑफ ऑल जर का भेटलं तर फर्स्ट ऑफ ऑल सेल साइडचा ट्रेड इनिशिएट करा म्हणून सांगितलं होतं. बरोबर की नाही? जरी फ्लॅट ओपन वगैरे झालं किंवा नॉर्मली इथं या रेंज मध्ये जर का मार्केट ओपन झालं तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय व्ह्यू पॉइंट होता आपला की नाही मार्केट सेलअपला इथून जर का या ठिकाणी आलं मार्केट सपोज दॅट इथं ओपन झालं आणि इथं जर फर्स्ट ऑफ ऑल आलं तर फर्स्ट ऑफ ऑल सेल साइडची पोझिशन तयार करूया आपण 946 पाशी. आणि याचा जर काही एसएल हिट झाला या पोझिशनचा तर आपण ही लॉंग साइडची काइंड ऑफ ट्रेड घेऊ शकतोय. परंतु लॉंग साइडचा ट्रेड जर घेत असेल तर आपण काय म्हटलं होतं की 50% क्वांटिटीनच लॉंग साइडचा ट्रेड आपण घ्यायचा आहे. कारण याचं पण मी एक कारण सायकोलॉजिकल हे सांगितलं होतं. कारण एक मार्केटमध्ये आपला एसएल हिट झालाय आणि एक एसएल हिट झाल्यानंतर आपण पोझिशन सायझिंग वाढवायची नसते. ओके, हे कोण सांगणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही बघा आपण काय करतोय रागात जर का आपला एसएल हिट झालाय ना, हा ठीक आहे, नाही नाही आता जिथं इथं आपण 1 लॉट ट्रेड करतोय तर इथं 2 लॉट आपण प्लॉट करणार आणि इथं अप साइडला बसणार. ओके, असं नाही करायचं कधी. हा नाही आपल्या व्ह्यू पॉइंटच्या अगेन्स्ट मार्केट चाललंय तर एक तर कन्वर्ट पोझिशन करायची असेल तर ती पण तुम्ही जर का रिस्की ट्रेडर असाल म्हणजे सपोज दॅट इथं प्राइस ओपन झाले आणि नाही आता म्हणजे खूप सारा म्हणजे आपल्या 1:1 पर्यंत वगैरे आपल्या गेलती आणि पुन्हा प्राइस रिव्हर्स झाले. मग अजून मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे. म्हणजे सपोज दॅट ही मार्केटची रेंज आहे ती ऑलमोस्ट 12चे नियर वगैरे ब्रेक झाले. ओके, बघा मी किती सायकोलॉजिकल पॉइंट तुम्हाला सांगतोय. थोडस गांभीर्याने या पॉइंट्सला घ्या. म्हणजे काय नाही कोणत्या वेळेला हा आपला एसएल हिट झालाय. मग एसएल हिट झाल्यानंतर अजून मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे का की जेणेकरून आपण जर का पोझिशन कन्वर्ट केले तर त्या कन्वर्ट पोझिशनचा आपल्याला टार्गेट अचीव होऊ शकते. नाहीतर काय नाही इथं इथं पूर्ण 3 वाजता आलाय हा मूव आणि 3 वाजता पॉइंट इथं रेजिस्टन्सचा ब्रेक व्हायला लागलाय. आपला एसएल हिट त्या वेळेला व्हायला लागलाय आणि त्यावेळेलाही आपण वेड्यासारखं काय करतोय पोझिशन कन्वर्ट करतोय. तर ही एक्सपेक्टेशन असं नकोय. ऍज अ प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे तुमचं मॉर्निंगला एसएल हिट झालाय तर ठीक आहे थोडं शांत बसलाय तुम्ही नंतर पुन्हा प्राइस एक्शन बनले आणि पुन्हा प्राइस जर का अपसाइडला चालले तर थोडं 50% क्वांटिटीनं आपण जायचं का कारण मार्केटनं अजून सेकंड हाफ बाकी आहे किंवा अजून मार्केट क्लोज व्हायला वेळ आहे. तर त्या वेळेमध्ये प्राइस अपसाइडला जाऊ शकते. ही प्रोबॅबिलिटी निर्माण झाल्यामुळे आपण काय करायचंय 50% क्वांटिटीनं जायचंय. ओके, क्लिअर कट आपली अनालिसिस होती की 24,946 ही एक लेवल आहे आणि याची सायकोलॉजी अजून एकदा मुद्दाम सांगतो. कारण हे स्टुडंटला वाटतंय ना की नाही मार्केट मार्केट जस्ट असंच इथं रॅन्डमली झालंय. तर मी बघा ही जी काही वीक सेलअप आहे वीक सेलअप हा वीक सेलअप मार्केटमध्ये इथंपर्यंत आलाय म्हणून सांगितलं होतं. मी शॉर्टर टाइम फ्रेमला तुम्हाला घेऊन गेलतो आणि इथंपर्यंत हा वीक सेलअप आलाय. आदल्या दिवशी आपल्याला मार्केटनं ट्रेड दिला नाही काइंड ऑफ नाही मार्केट अगोदरपासून रिजेक्शन येत होतं. ठीक आहे, परंतु आज बघा किती मोठी ट्रॅपिंग झाली मार्केटमध्ये आणि ऑप्शन सेलर ज्या लेवल्स पाशी घाबरतात त्या लेवल्स पाशी पिन पॉइंट येऊन मार्केटनं एक काइंड ऑफ पुष्पा यम पॅटर्न. म्हणजे मी काय सांगितलंय पुष्पा यमचे हॅबिट काय सांगा. पुष्पा यमचे हॅबिट किंवा पुष्पा यमचे फीचर्स काय. जो प्रिव्हियस हाय हा जो ही जी काही इम्पल्स बनले ह्या संपूर्ण इम्पल्सच्या हाय जो आहे त्याच्यात थोडासा मार्जिनली खाली हा पुष्पा एम पॅटर्न बनला पाहिजे. बरोबर की नाही. मार्जिनली
थोडस खाली बनला तर तो अजून पॉवरफुल आहे म्हटलं. कारण पुष्पाचा खांदा कसा आहे बघा, खांदा या पद्धतीनेच आहे ना, येस या पद्धतीचा आहे खांदा, बरोबर की नाही. आणि तुम्हाला वाटत असेल नाही नाही सर आम्हाला नाही हा समजला, ड्युरिंग द लाईव्ह मार्केटमध्ये कुणाला समजतंय का. तर वन ऑफ द आपल्यातलेच तुमच्यापैकीच एक स्टुडंटनं मला हा एम पॅटर्न कधी बनताना टाकलाय बघा, म्हणजे ब्युटिफुल त्यांनी कॅप्चर केलाय हा मूव. ओके, नवनाथ सरांनी बघा, म्हणजे यस मला इमेज टाकले बघा. म्हणजे हा जो काय 2:23 त्यांना समजलाय की नाही नाही पुष्पा एम पॅटर्न सर बनायला लागलाय. बघा ब्युटिफुल यांनी चार्ट त्यावेळेला शेअर केला. मग त्यांना जर का हा मूव समजतोय तर तुम्हाला का नाही हे समजत आहे. त्यांना वेगळी लर्निंग दिली, मी तुम्हाला वेगळी लर्निंग दिली असं म्हटलंय का. नाही. तर बऱ्याच स्टुडंटचे असे मेसेज आले की नाही नाही सर पुष्पा एम पॅटर्न बनतोय. इथं बघा त्यांनी खांदा सुद्धा टाकलाय पुष्पा एमचा. मी खूप हसलो या चार्ट वरती वगैरे. म्हणजे स्वतःला छान वाटतं ना की नाही नाही स्टुडंटला सगळं समजायला लागले. किती ब्युटिफुली हा फॉल आलाय बघा. हा फॉल पुष्पा एम पासून त्यांनी इथं ड्रॉ करून दाखवलाय आणि तिथून खाली हा फॉल आलाय. ओके, म्हणजे म्हणजे ज्या ट्रेडरने फक्त नाही गिव्ह अ ट्रेड जरी त्यांनी म्हणून जरी घेतलाय ना ट्रेड, त्यांची सुद्धा पोझिशन त्यांनी बघता बघता ही डबल टेबल चोबल कॅपिटल झालंय त्यांचं. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. आज कॅप्चर नाही करता आला हरकत नाही म्हटलंय मी, उद्या उद्या बघूया आपण उद्यासाठी कशा पद्धतीनं आपण कॅप्चर करू शकतोय. हा, तर लाईव्ह मार्केटमध्ये जजमेंट करणं खूप महत्वाचं आहे. ओके, एक अजून कोणते ट्रेड बनत होते आपण बघूया. मी सांगितले बघा अजून 5 मिनिटाची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितले. काय 5 मिनिटाची स्ट्रॅटेजी सांगितली होती की ही जी काय 5 मिनिटाची जर का सपोज दॅट मार्केट गॅप डाऊन झालं, मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर ग्रीन कॅन्डल बनली, यस ग्रीन कॅन्डल बनली, तर त्या ग्रीन कॅन्डलचा जसा हाय ब्रेक होईल तसं तुम्ही ऑप्शन सेलर जो आहे तो पुट सेल करू शकतोय. तुमचा एसएल हा पॉइंटचा असेल. अजून काय म्हटलंय, सेफ साइडचे जे ट्रेडर आहेत त्यांनी 10:30 पर्यंतचा हाय आणि लो मार्क करायचा आहे म्हणून सांगितले. मग 10:30 पर्यंतचा हाय कोणत्या ठिकाणी आहे बघा, यस 10:30 पर्यंतचा हाय हा जो इथं 10:30 पर्यंतची ही कॅन्डल स्टिक आहे ना, ही कॅन्डल स्टिक 10:30 पर्यंतची कॅन्डल स्टिक ही आहे. मग याचा हाय अँड लो हा लोएस्ट पॉइंट आहे. ओके, हा लोएस्ट पॉइंट येतोय आणि हा हायएस्ट पॉइंट होते. बघा जसा हा हायएस्ट पॉइंट ब्रेक केला रे केला तसा किती ब्युटिफुल मूव मध्ये कन्व्हर्जन झाले. अजून काय पाहिजे आपल्याला. टार्गेट पॉइंट मी काय सांगितले, सी द प्रिव्हियस डे ची क्लोजिंग प्राइस. इथून असं म्हटलंय का मी नाही नाही क्लोजिंग प्राइस पासून रिव्हर्स होईल मूव, असं कुठं म्हणजे माझ्या अगोदरच्या लेक्चर्स मध्ये कधी मी म्हटलंय का. तुम्ही हा इथं बुकआउट तुम्ही करू शकताय जरूर, ज्यांना ट्रेल करायचा आहे किंवा काय करायचंय तो ऍडव्हान्स पार्ट आहे. परंतु मी टार्गेट काय दिले याचं की नाही प्रिव्हियस डे ची जर काही एक रेंज असेल किंवा नाही तुम्हाला कॅप्चर करता आला, मी काय म्हणतो इथपर्यंत क्लोजिंग पर्यंत नाही थांबला, ही जी काय रेंज आहे तिथपर्यंत थांबला असेल, इथपर्यंत थांबता येते की नाही. नाही नाही इथे एक पॉज कॅन्डल्स बनायला लागल्या काय हरकत नाही. किंवा काय सांगितले मी 100 पॉईंट सांगितले, 100 पॉईंट बघा, 100 पॉईंट याच्यावरती 24,727च्या वरती 100 पॉईंट टाका. कोणता पॉईंट येतोय 24,727च्या वरती 24,827, 727च्या वरती 827 नियर अबाउट या लेवलचा पॉईंट येत असेल, बरोबर की नाही, नियर अबाउटचा या 100 पॉईंट. जसे 100 पॉईंट तुमचे भेटले तसं बघा हा फॉल यायला चालू झाला. म्हणजे इथपर्यंत पण ऑलमोस्ट 100 पॉईंटला टच झालंय. इथं मार्केट हा या कॅन्डल स्टिकचा हाय किती आहे बघा, 24,822 आहे. म्हणजे 95 पॉईंटची रॅली तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने विदाउट प्रिव्हियस कॅन्डल्सचा लो, म्हणजे एक स्विंग सुद्धा ब्रेक झाला नाही डाऊन साइडचा. मार्केटमध्ये बघा मी काय म्हणतो बरेच ट्रेड आहेत, तुमचे सायकोलॉजी कशा पद्धतीने बनते याच्यावरती खूप सारं डिपेंड आहे.
की तुम्ही काय 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 पाहताय मार्केटला, कशा व्ह्यू पॉइंटनं पाहताय. मग तुम्ही इथं थांबलाय की उगाचच ट्रेड घेत बसलाय. नाही इथं वाटायला लागलं नाही नाही सरांचे अनालिसिस काय नाही, सरांच्या अनालिसिसला मारा गोळी. चला आता हे हा जे काही रॅली मार्केटमध्ये आले ते पूर्ण 25,000 सुद्धा ब्रेक करून अपसाईडला निघून जाऊ शकते, असं वाटायला लागलं होतं काही ट्रेडरना. मला माहित आहे जी काय रॅली बघून आहे ना, काही ट्रेडर असं पण वाटतंय ना, नाही हा मूव आता थांबणारच नाही, कारण प्रिव्हियस डे ची क्लोजिंग गेली, प्रिव्हियस डेचा हाय निघून गेला. परंतु जे काय आपण प्राइस मध्ये सपोर्ट किंवा जे काय ऑप्शन सेलर ज्या पद्धतीनं व्ह्यू पॉइंट बनवतायत त्या पद्धतीनं तुम्ही थॉट प्रोसेस ठेवला पाहिजे. किती स्टुडंटला आठवतोय हा पॉइंट मी सांगा, ज्या वेळेस मी हा मूव प्रिडिक्ट केला, हा मूव जो काय मार्केटमध्ये ही काय सेलिंग आलती ना, ही जी काय पुट सेलिंग केली, दुसऱ्या दिवशीचे अनालिसिस करताना मी सांगितलं होतं की नाही नाही ही जी काही सेलिंग मारली आहे ही करंट वीकची एक्सपायरीची सेलअप बसलाय ना मंडेला, म्हणजे ही मार्केट अपसाइड म्हणजे फर्दर फॉल होणार नाही यासाठी मी म्हटलं होतं की या ज्या पोझिशन्स आहेत म्हणजे 750 किंवा 700चे जे काय पुट शॉर्ट हेवी क्वांटिटीने मारलेत त्यांचा व्ह्यू पॉइंट काय असेल की ह्या पूर्ण प्रीमियम साहित्य झिरो करणं. म्हणून मी या दिवशीच्या अनालिसिसला सांगितलं होतं, ही जी या दिवशीची अनालिसिस होती ना त्या दिवशी सांगितलं होतं फर्दर जर का मार्केट फॉल होत असेल तर 50% क्वांटिटीनं जाऊया आपण. बघा मार्केट नाटक काय केलं, ऑप्शन सेलरनं काय केलं, अपसाइडला मार्केट आलं, इथं ट्रॅपिंग केली, हे सगळे लेवल्स इथले शॉर्ट केल्या, बरोबर नाही. मी काल काय सांगितलं की नाही याच्यावरती मार्केट गेलं तर 50% क्वांटिटीनं, का, कारण यांनी पोझिशन्स बनवलेत ना इथं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून हा प्रॉफिट काय केला त्यांनी ईट केला. म्हणजे ज्यांनी ज्यांनी इथं पुट सेल केले, ज्यांनी ज्यांनी इथं कॉल सेल केले, ज्यांनी इथं पुट सेल केले सगळे प्रॉफिट मध्ये आले. कधी प्रॉफिट मध्ये आले, मिडल मध्ये एक्सपायरी झाल्यानंतर. बरोबर की नाही. या दिवशीचे अनालिसिस पाहिजे तर क्रॉस चेकिंगला उचलून तुम्ही पहा. 28 तारखेच्या अनालिसिसला आपण काय सांगितलंय, मी काय म्हटलं होतं, हा फर्दर फॉल 500च्या खाली वगैरे जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप कमी असते, ऑप्शन सेलर्स असतात. प्लस मी काय म्हटलं होतं, ही जी काही इम्पल्स बनली आहे मार्केटमध्ये ती काय उगेच बनेल का इम्पल्स, कुणी ना कुणी पुट शॉर्ट केले असतील ना या लेवलला, म्हणून तर एवढी इम्पल्स स्ट्रॉंग बनू शकते. मला आठवतंय मी बोललेलो, किती स्टुडंटला आठवतंय बघा, तुम्ही बारकाईनं लेक्चर्स ऐकताय का हे पहा. ओके, त्यामुळं बघा मी मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे या जर्नीचा तुम्ही हिस्सा नाही झाला, तुम्ही इथं प्रॉफिट बुकिंग केला, तुमचं काम आहे की नाही नाही मार्केटमध्ये मार्केटला अवॉइड करणं नाही. मार्केट एक लेवल, ही जी लेवल होती सरांनी एक लेवल सांगितले किंवा एक प्राइस ऍक्शन बेसिस वरती इथं लेवल येते, इथं काय बनतंय का बघू. भरपूर सारे व्ह्यू पॉइंट बनतायत, परंतु तुम्ही कोणते कॅप्चर्स करताय बघा. ही जी काही इम्पल्स आहे ही इम्पल्स पण तुम्ही कॅप्चर करू शकताय. बघा ही ड्रॉप बेस कॅन्डल रॅली जी स्ट्रक्चर बनले ना, इथं ऑलमोस्ट प्रॉक्सिमल पाशी प्राइस येऊन हिट झाली आणि अपसाइडला ब्लास्ट झाली बघा. बघा इथं प्रॉक्सिमलच्या जवळ म्हणजे ड्रॉप बेस कॅन्डल रॅली. हा थर्ड पॉइंट पण मीटअप झालाय 1 मिनिटाला बघा. जी काही मी ट्रेंड लाईन सांगतोय ना, एवढं जीव तोडून तुम्हाला मी सांगत असतोय की नाही ट्रेंड लाईन बघत चला, ट्रेंड लाईन बघत चला. बघा आज लाईव्ह मार्केटमध्ये फर्स्ट स्विंग, सेकंड स्विंग, थर्ड स्विंग. नाही तुम्हाला, ठीक आहे मान्य, मी काय म्हणतो मान्य हा मूव येणारा इथं समजत नाही. अरे परंतु इथं 1:2 तर तुम्ही बुकआउट करू शकता या लेवल पर्यंत. नाही इथं इथं बसला तुम्ही इथं निघला असं नाही शक्य. मला काय म्हणायचंय, इथं तुम्ही बसला आणि इथंच निघला असं शक्य नाही. हा ठीक आहे, सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू जर का एक वेळेस तुम्ही पोझिशन बनवली तर ती तुमच्या अगेन्स्ट मध्ये जात नाही. परंतु बायर्स पर्स्पेक्टिव्हला हे जे नॉईज आहेत हे नॉईज हँडल करणं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु पुट सेलिंग तर करू शकता या लेवलला.
ओके, तर या पद्धतीने बघा ट्रेडिंग करायचे डे बाय डे. ठीक आहे, जे कॅशचे स्टुडंट आहेत त्यांचा अजून ऑप्शनचा कोर्स नाही, परंतु ज्यांनी ऑप्शनचा कोर्स केलाय त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल सेलिंग पर्स्पेक्टिव्हनच मार्केटला पाहायचं. ऑप्शन बाईंग नाही. हा, आज वाटत असेल ना की नाही 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 सर, इथं 4 रुपयाची प्रीमियम किती रुपयाला गेली, 200 रुपयाला गेली. अरे गेली, पण त्यामध्ये कॅप्चरेबल किती आहे मुवमेंट, किंवा हा मोमेंटम किती शार्प सेल बसलाय बघा हा. ओके, आणि मार्केट ठीक आहे, जरी न्यूज असेल काय असेल तर प्राइस ऍक्शन वरती तुम्ही फोकस करत चला. ओके, मार्केटला न्यूज बेस्ड कधीच पाहायचं नाही. ओके, क्लिअर, ठीक आहे. आता उद्यासाठी मार्केट बघूया थोडस. ट्रम्प वगैरे म्हणजे बऱ्याच काय काय बघा, काही व्यक्तींना असं असते म्हणजे आपण उगच उगच धमकी द्यायची आणि पुन्हा ती धमकीला थोडं मागं घ्यायचं, असं डोनाल्ड ट्रम्प करतायत. म्हणजे बघा 125% मी चायनावरती लावणार, किती लावला रिअलिटीमध्ये? आता इंडियावरती पण 25 लावला, अजून काही दिवसानंतर मागे घेऊ शकतात. म्हणजे बाकी खूप सारे ग्लोबल इश्यू. आता त्यांचं ते हॅबिटच आहे, हॅबिट म्हणजे ट्रम्पचं जर का तुम्ही कॅरेक्टर बघितलं डोनाल्ड ट्रम्प सरांचं, तर त्यांचं कॅरेक्टर आहे पहिल्यापासून की कायम चर्चेत राहायचं, खळबळजनक वक्तव्य द्यायची. आणि ते आल्यापासून बघा म्हणजे कायम मार्केटमध्ये असं आहे. ठीक आहे, त्यांच्या कंट्रीसाठी खूप चांगले ते निर्णय घेत आहेत, परंतु ऑल ओव्हर ग्लोबलसाठी बरेच क्रायसिस त्यांच्यामुळं निर्माण होतील अपकमिंग डेज मध्ये. म्हणून त्याला मार्केट रूल आउट करत, म्हणजे काही दिवस आता ठीक आहे, अजून थोडे दिवस मार्केट रूल आउट करेल, काही दिवसांनी मार्केट त्यांना पण रूल आउट करायचं थोडस इग्नोर करू शकते. ओके, परंतु तुम्ही काय करायचंय, आपण काय करायचंय, म्हणजे सगळ्या न्यूज बघत बसणं, असं करणं तसं करणं असं नाही. जो मूव आपल्या प्रिडिक्टेबल नाहीये तो मूव कॅप्चर करायच्या भानगडीत पडू नका. जस्ट आपल्या लेवल्स वरती मार्केट आलं तर आपण छोट्या छोट्या क्वांटिटीने ट्रेड करा, नॉलेज गेन करा, त्या जर्नीचा हिस्सा व्हायचा प्रयत्न करा, बस दॅट्स इट. ओके, नाहीतर आज मूव मी कॅप्चर केलाय, नाही नाही मला संपूर्ण मार्केटच समजलं, या आविर्भावात अजिबात जायचं नाही. ओके, आज मूव भेटला ना, कॅप्चर केलाय ना, ठीक आहे, ऍज इट इज, काय हरकत नाही, दॅट्स इट. उद्याचा मूव मी कशा पद्धतीने शांत राहून कॅप्चर करेन याच्यावरती आपली अनालिसिस फोकस करा. ओके, आणि आपल्या नॉलेजचा ग्राफ डे बाय डे अपसाइडला गेला पाहिजे, बस. ठीक आहे, चला बघूया आपण फर्स्ट 1 मिनिटला बघूया. 1 मिनिटला तर पूर्ण ड्रॉपच आहे. 3 मिनिटला एक काइंड ऑफ इथं आपल्याला दिसतोय पॉज, म्हणजे 5 मिनिटला पण इथं काइंड ऑफ पॉज आहे, म्हणजे झोन अजून इथं लोअर टाइम फ्रेमला आपल्याला काही दिसलं नाही. ओके, नेक्स्ट बघूया नेक्स्ट टाइम फ्रेमला. येस, 10 मिनिटाला काय म्हणलंय, एक ड्रॉप बेस कॅन्डल ड्रॉप, तो पण एकदम चांगला असा व्ह्यू पॉइंट बनत नाही. ओके, परंतु 15 मिनिटला आपल्याला खूप चांगला एक सप्लाय झोन बनलेला दिसतोय. त्याच्यावरतीच काय 25 मिनिटला पण सप्लाय झोन आहे, आणि त्याच्यावरती जर का आपण हायर टाइम फ्रेमला गेलो तर एक 75 मिनिटचा सेकंड हाफ मध्ये एक झोन बनलेला आपल्याला दिसतोय, म्हणजे या लेवल. परंतु हा झोन बनलाय, परंतु त्या झोनचं अचिव्हमेंट आहे का सांगा मला. झोन तर बनलाय पॉवरफुल. बघा मी काय कशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यू पॉइंट कडे घेऊन जातोय. याच्यावरती थोडस फोकस करा की नाही. डेली म्हणजे 75 मिनिटचा झोन तर बनला, परंतु ही ऑलरेडी आजच्या एक्सपायरीमुळे तर बनला नाही ना. म्हणजे आजच्या एक्सपायरीच्या पोझिशन मॅनेज करायच्या होत्या म्हणून पण हा बनू शकतोय, परंतु याला इग्नोर करायचं नाही. कारण काय इग्नोर करायचं नाही, कारण हा सेकंड हाफचा झोन आहे. ओके, म्हणून आपण पोर्टलवरती काय केला, 75 मिनिटचा झोन आपण पोर्टलवरती ड्रॉ करून ठेवला. ओके, आता आपण लोअर टाइम फ्रेमला येऊया, किंवा डेली टाइम फ्रेम वरती बघा मार्केटची क्लोजिंग कशा पद्धतीने. येस, मार्केटची कॅन्डलस्टिकची क्लोजिंग जरी ग्रीन कॅन्डल दिसत असली, म्हणजे ही कॅन्डल कोणती दिसणार आहे, ग्रीन कॅन्डल दिसते,
परंतु इनविजिबल कॅन्डल कन्सेप्ट नुसार काय आहे, ही रेड कॅन्डल आहे आणि रेड कॅन्डल मध्ये अपसाइड मधून सेलिंग प्रेशर आले. ओके, अपसाइड वरून सेलिंग प्रेशर आले आणि मार्केट रेड क्लोजिंग आहे. म्हणजे काय, थोडीशी जर्नी डाऊन साइडची चालू झाली. ओके, म्हणजे रेड क्लोजिंग आहे ना, रेड क्लोजिंग आहे. कारण काय, मार्केट फर्दर फॉल व्हायचं आहे. तर तुम्हाला मी अगोदर सांगितले कशा पद्धतीने फॉल होईल, म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे फॉल व्हायला, तर हे या पद्धतीने फॉल व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने काय झालंय मार्केट, येस फॉल झालं, अपसाइडला गेलं, फॉल झालं, अपसाइडला गेलं, फॉल झालं, पुन्हा अपसाइडला गेलं आणि पुन्हा फर्दर फॉल व्हायला लागले. आणि ही मार्केटची हॅबिट आहे, बरोबर की नाही. मार्केट या पद्धतीने जाते ना, जर डाऊन साइडला जायचं असेल किंवा अपसाइडला जायचं असेल. ओके, तर ठीक आहे, बघूया आता. एक एक याच्यामध्ये पॉइंट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे की मार्केटमध्ये हा जो काय डब्ल्यू पॅटर्न बनायची प्रोबॅबिलिटी आहे, ती डब्ल्यू पॅटर्न बनायची प्रोबॅबिलिटी थोडीशी रूल आउट झाली. का रूल आउट झाली, कारण मार्केटला एक स्कोप होता. कोणता, नाही मार्केट इथून डाऊन साइडला गेले आणि इथून मार्केट फॉल होऊन ही जो काय स्विंग बनलाय ना, हा पुष्पा डब्ल्यू, तर याच्यावरती जर का इथं क्लोजिंग बेसिस वरती इथं जर थोडं मार्केट सस्टेन झालं असतं ना, तर या पुष्पा डब्ल्यू ला खूप महत्व आलं असतं. ओके, खूप महत्व आलं असतं. परंतु इथं तसं झालंय का प्रोबॅबिलिटी, नाही प्रोबॅबिलिटी झाली. थोडस मार्केट स्विंग ब्रेक करून डाऊन साइडला आले. मग हा हे जर का डाऊन साइडला आलंय, परंतु मार्केट अजून गॅप अप ओपन होऊन जर का स्ट्रेंथ दाखवत असेल, तर ही रूल आउट झालेली प्रोबॅबिलिटी हे कन्व्हर्जन कशामध्ये होईल, म्हणजे जे काय आज साबित थोडस केलंय की नाही मार्केट बिरिश बनायला लागले, तो व्ह्यू पॉइंट नल्लिफाईड होऊन तो अपसाइड मध्ये कन्व्हर्जन होऊ शकते. कधी, मार्केट जर का गॅप अप होऊन स्ट्रेंथ दाखवत असेल तर आणि तरच, अदरवाईज मार्केटमध्ये खूप काय पोटेन्शियल आहे असं आपण म्हणता येणार नाही. कारण उद्या बघा काय, वीकची क्लोजिंग म्हणजे वीकची क्लोजिंग कशा पद्धतीने द्यायची, हे 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 सगळ्या ट्रेडरांचं म्हणणं असेल ना. इन्स्टिट्यूशनचं जर का म्हणणं असेल की नाही वीक क्लोजिंग द्यायची की नाही काइंड ऑफ नॉर्मल क्लोजिंग द्यायची, हा पण त्यांच्या पुढे क्वेश्चन आहे. वीकची क्लोजिंग पण मार्केटची देणं आहे ना. आणि जर का ही फर्दर जर वीकची कॅन्डलस्टिकची रेड मध्ये कन्व्हर्जन झालं, तर हे बॅक टू बॅक बघा किती कॅन्डलस्टिक, 1 2 3 4 5, म्हणजे 5 डेज मार्केट रेड मध्ये क्लोज होत आहे. म्हणजे हे कुठंतरी साईन काय आहे, निगेटिव्ह आहे मार्केटसाठी. त्यामुळे बघूया आपण कशा पद्धतीने हे पोझिशन मॅनेज करतात किंवा काय करतात, हे आपण काय करूया, लोअर टाइम फ्रेम मध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, येस, गुड. आता एक लेवल काय, ही वन साइडेड ब्रेक झाले. या लेवलच्या जोपर्यंत मार्केट थोडस अपसाइडला आहे या लेवलच्या, तोपर्यंत आपला पण व्ह्यू पॉइंट काइंड ऑफ या झोन पर्यंत प्राइस टकरत नाही. म्हणजे प्राइस जोपर्यंत या झोन पर्यंत जात नाही, या झोन पर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण इथं जर का डाऊन साइडला असेल थोडस व्ह्यू पॉइंट आपण बुलिश ठेवू शकतोय. परंतु जर का ही लेवल्स म्हणजे प्रिव्हियस रेजिस्टन्स नाव ऍक्ट एज सपोर्ट, ही लेवल जर का ब्रेक झाली, तर मार्केटला थोडस आपण काय करू शकतोय, बिरिश बनू शकतोय. कधीपर्यंत बिरिश बनू शकतोय मार्केटमध्ये, की नाही मार्केटमध्ये या लेवल पर्यंत आपण थोडस बिरिश बनू शकतोय. ही जी काय, हे जो काय 25 मिनिटचा एक झोन बनलाय बघा, हा जो काय झोन आहे ना, हा 25 मिनिटचा झोन आहे. का 25 मिनिटचा झोन आहे ते तुम्हाला थोडस समजून सांगतो. येस, हा एक ड्रॉप आहे. इनविजिबल कॅन्डल नुसार हा एक ड्रॉप, बेस कॅन्डल आणि रॅली काइंड ऑफ, म्हणजे हे स्ट्रक्चर बनवून प्राइस गेले आहे. तर एवढं इझिली मार्केटनं म्हणजे ही लेवल तोडायला नाही पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं मार्केट चालू आहे त्या पद्धतीनं एवढ्या लगेचच लेवल ही म्हणजे तुटली नाही पाहिजे ही लेवल्स. ओके, 700 ची. आणि जर का याच्या खाली फर्दर मार्केट जात असेल तर मग आपण अजून मार्केट खूपच बेरिश बनते असं आपण म्हणू शकतोय.
ओके, आणि मार्केट थोडस खाली जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. परंतु या लेवल्स पाशी जरा म्हणजे या लेवल्स पाशी थोडस अलर्ट राहूया आपण. ओके, काइंड ऑफ मार्केटला म्हणजे बुलिशनेस इथून एक रिव्हर्स ट्रेड काइंड ऑफ आपण पाहू शकतोय. म्हणजे या लेवल्स पासून, म्हणजे कारण वीकची पण क्लोजिंग डाऊन साईडला नाही जाणार. मग जर का इथं बाईंग थोडीशी झाली आणि या ठिकाणी इथं वगैरे क्लोजिंग झाली, तर ती एक मार्केटसाठी एक डोजी काइंड ऑफ मार्केट बनवून, म्हणजे विकलीच्या बेसिसवरती पण एक डोजी कॅन्डल स्टिक बनेल आणि इथं क्लोजिंग या प्रोबॅबिलिटी मध्ये ट्रेड करण्याची, म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे मार्केटची याच्या नियरच कुठंतरी क्लोजिंग द्यायला पाहिजे. या पद्धतीनं पर्स्पेक्टिव्ह आहे. परंतु इंट्राडेला बघूया आपण कशा पद्धतीनं मार्केट बिहेवियर होऊ शकते. त्या पद्धतीने हे जे काही बघा इंट्राडे मध्ये मी किती जरी काय जरी सांगितलं, तर बघा म्हणजे हे जे लेवल्स आहेत, या लेवल्स मी किती जरी सांगितलं होतं की नाही मार्केट फ्लॅट ओपनिंग होते काय होते, तर ही लेवल्स पण पुन्हा मग एवढी जास्त काम केले नाहीत ना. परंतु ही सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या काही लेवल्स आहेत, ही सायकोलॉजीच मार्केटमध्ये तुम्हाला एक चांगलं म्हणजे एक प्रोफेशनल ट्रेडर बनवू शकते. तर ही सेलर पॉइंट ऑफ व्ह्यू मी काय सांगतोय की नाही इथं जे काय पोझिशन्स म्हणजे पुट सेल झाले असतील, हे काय करंट वीकचे झालेत असं नाही, नेक्स्ट वीकचे पण झालेले असतात. ओके, नेक्स्ट वीक मध्ये पण इथं पोझिशन्स ऑप्शन सेलरच्या बनलेल्या असतात. मग त्या पद्धतीने इथं जर काय याच्या खाली फर्दर मार्केट जात असेल, तर मात्र मग ते विकलीच्या बेसिसवरती पण कॅन्डलस्टिक रेड बनवणार, बिग रेड मध्ये कन्व्हर्जन व्हायला चालू होईल. तर ते थोडस काइंड ऑफ निगेटिव्ह होईल अशी प्रोबॅबिलिटी आहे. परंतु जर का मार्केट जर का गॅपडाऊन जर का ओपन होत असेल बघा उद्याच्या दिवशी, तर मग थोडी या लेवलमध्ये जाण नसणार. का जाण नसणार? कारण मी तुम्हाला इथं सांगितलं होतं बघा, फ्लॅट ओपनिंग आणि इथं गॅप अप ओपन झाले, तर मग ही लेवल डिफेंड करायला त्यांना पण डिफिकल्ट जाते ना. परंतु मार्केट जर का सपोज दॅट इथं फ्लॅट ओपन होऊन जर का येत असेल, तर इथं ऑलरेडी काही ना काहीतरी मूव्ह झालाय ना, मूव्ह झालाय. आणि मग इथून काइंड ऑफ मार्केट इथं अपसाइडला जाऊन इथं क्लोजिंग वगैरे काइंड ऑफ आपण पाहू शकतोय. ओके, येस, ठीक आहे. बाकी कुणाच्या अजून शंका? वर्ल्ड वाईड काही इश्यू असू द्या, थोडं प्राइस ऍक्शन वरती कशा पद्धतीने पोझिशन्स बनतायत याच्याकडे फोकस करायचा आहे आपण. ठीक आहे, चला, ओके, गुड नाईट सगळ्यांना, ऑल ऑफ यू. ओके, येस, सॅटरडे संडेला आपण थोडस जास्त लर्निंग करायचा प्रयत्न करू, बघू. ओके, प्रोबॅबिलिटी आहे की आपलं संडेला एक सेशन होऊ शकते. बघूया, आपण प्लॅन करू त्या पद्धतीने, मी अपडेट देतो तुम्हाला. ओके, गुड नाईट सगळ्यांना वन्स अगेन.